कराड शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दराडे साहेब यांना खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की कराड स्टँड परिसरात दोन इसम गांजाची विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांनी या दोघांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व त्यांच्या पथकाला दिले होते. या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व त्यांच्या पथकाने कराड स्टँड परिसरात रात्रीच्या वेळी सापळा लावून मोपेड ॲक्सेस गाडीवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई बसस्टँड परिसरातील सहारा लॉज येथील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांच्याकडून 1 किलो 380 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. एकूणच त्यांच्याकडून 1,79,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत यासिर कादर शिकलगार वय 23 वर्ष राहणार मंगळवारपेठ कराड व त्याचा साथीदार आकाश राजू वाघमारे वय 26 वर्ष राहणार शनिवारपेठ कराड या दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज कराडच्या न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वाघवे करीत आहेत.